नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मोदी सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची बातमी पेन्शनधारकांसाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच मोठं गिफ्ट। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकार दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा निर्णय घेणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। सरकार आता 8वा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढवून देण्याचा विचाराधीन आहे। केंद्रातील मोदी सरकारनं आपल्या 3ऱ्या टर्ममध्ये पुन्हा एकदा धडाकेबाज निर्णयाचा धडाकाच लावला आहे। मे महिन्यातच केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे पेन्शनर्ससाठी महत्त्वाचा निर्णय घेताना महागाई भत्ता म्हणजे DA आणि महागाई सवलत म्हणजे DR 2% वाढवण्यास मंजुरी दिली होती। आता मोदी सरकार पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा निर्णय घेणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। सरकार आता 8वा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढवून देण्याचा विचाराधीन आहे। मित्रांनो, केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे पेन्शनर्ससाठी यांच्यासाठी आता DA आणि DR 3% वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारने जर या निर्णयाला मंजुरी दिली तर केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत आता 55%वरून 58%वर पोहोचण्याची शक्यता आहे। ही वाढ 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार लागू होऊ शकते। मोदी सरकार दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते। सरकारकडून वाढीव महागाई भत्त्याला मंजुरी देण्यात आली तर तो जुलै 2025 पासून लागू केला जाईल। केंद्र सरकारच्या वाढीव महागाई भत्त्याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सरकारच्या या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक मिळून 1.2 कोटी जणांना होत असतो। मोदी सरकार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 3 महिन्याचा फरकही देऊ शकते, जो ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबतच दिला जाऊ शकतो। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तर पेन्शनधारकांना महागाईपासून बचाव करण्यासाठी रक्कम दिली जाते, याचा फायदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक मिळून 1.2 कोटी जणांना होतो। केंद्र सरकार दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढवू शकते। सध्या महागाई भत्ता 55% आहे, त्यामध्ये 3% वाढ झाल्यास तो 58%वर जाईल। हा महागाई भत्ता जुलै 2025 पासून लागू केला जाईल। फायनान्शियल एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 3 महिन्याचा फरक देखील मिळणार आहे, जो ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबतच दिला जाऊ शकतो। केंद्र सरकारनं जानेवारी 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली होती। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।